नमस्कार विद्यार्थी मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सुपर क्वालिटी सुपर प्रश्नसंचमध्ये, ज्यामध्ये आपण पोलीस भरती 2025-2026साठी महत्त्वाचे जीकेचे आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हा आपला भाग 6 असणार आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे बघा. खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका म्हटले जात होते? कोणास म्हटले जाते? तर बघा या ठिकाणी गणेश वासुदेव जोशी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणाचा आहे? तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, महादेव गोविंद रानडे यांचा हा ग्रंथ आहे. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक निबंध प्रकारचा ग्रंथ आहे. ठीक आहे, या पुस्तकातून रानडेंनी प्रार्थना समाजाच्या एकेश्वरवादी विचारांचे समर्थन केले होते. या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा, महात्मा फुले यांची पुस्तकं नेहमी पोलीस भरतीत विचारली जातात दरवर्षी. तर ती 4 पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. यापैकी गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता, कोणते पुस्तक महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते? तर सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे, सार्वजनिक हे सत्यधर्म हे जे पुस्तक आहे ते फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं होतं. पुढील प्रश्न आहे, जहाल कालखंडात राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची किती अधिवेशने संपन्न झाली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 14. ठीक आहे, जहाल कालखंडात बघा एकूण 14 अधिवेशनं पार पडलेली आहेत राष्ट्रीय काँग्रेसची. ठीक आहे, जहाल कालखंड ज्याला टिळक युग असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, जहाल कालखंडाला टिळक युग देखील म्हटलं जातं. जो कालखंड 1905 ते 1920 असा होता. ठीक आहे, जहाल कालखंड 1905 ते 1920 असा होता. आता सेम प्रश्न जर मवाळ कालखंडासाठी विचारला तर बघा एकूण 21 अधिवेशनं पार पडली होती. मवाळ कालखंडामध्ये एकूण 21 अधिवेशनं पार पडली होती काँग्रेसची. ठीक आहे, आता मवाळ कालखंड कुठला आहे तर 1885. ठीक आहे, जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून 1885 पासून ते 1905. ठीक आहे, 1905 हा जो कालखंड आहे तो मवाळ कालखंड आहे. सर्वात आधी मवाळ कालखंड, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जहाल कालखंड आणि तिसऱ्या क्रमांकावर गांधीयुग. गांधीयुग 1920 ते 1947. ठीक आहे, हे तीन कालखंड परीक्षेत विचारलेले आहेत वारंवार. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय फिरोजशाह मेहता यांच्याशी संबंधित नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, भारताचे राजकीय गुरु हा जो पर्याय आहे तो फिरोजशाह मेहता यांच्याशी संबंधित नाही. फिरोजशाह यांना मुंबईचा सिंह देखील म्हटलं जायचं, मुंबईचा अनभिषिक्त राजा देखील म्हटलं जायचं आणि भारतातील सर्वोत्तम वादपटू देखील म्हटलं जायचं, कारण ते एक वकील होते. ठीक आहे, भारताचे राजकीय गुरु असं त्यांना म्हटलं जात नव्हतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वृक्ष वाळवंटात वनीकरणासाठी वापरला जातो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, इस्रायली बाभूळ हा जो वृक्ष आहे तो वाळवंटामध्ये वनीकरणासाठी वापरला जातो. पुढील प्रश्न आहे, भारतात सुरू असलेल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम कोणत्या देशाच्या सहाय्याने सुरू आहे? तर जपान उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. जपानच्या सहाय्याने भारतात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे मुंबईपासून ते गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, तराई हा प्रदेश कोणत्या राज्यात विस्तारलेला आहे? तर तराई हा जो प्रदेश आहे तो भारतातील बिहार व उत्तर प्रदेश या ठिकाणी विस्तारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले औद्योगिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1948. ठीक आहे, 6 एप्रिल 1948ला भारताचे पहिले औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. जर दुसरे विचारले तर 30 एप्रिल 1956ला भारताचे दुसरे
औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले? त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? या ठिकाणी फक्त पहिले गव्हर्नर जनरल विचारलेले आहे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. प्रश्न जर असा विचारला, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले, तर मग उत्तर असणार आहे सी, राजगोपालाचारी. ठीक आहे. स्वतंत्र भारताचे पहिले लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय आणि शेवटचे भारतीय जरी विचारलं तर सी, राजगोपालाचारी. ठीक आहे. पहिले भारतीय गव्हर्नर आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर सी, राजगोपालाचारी हेच होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1951ला मुंबई पोलीस अधिनियम अस्तित्वात आलेला आहे. या ठिकाणी 1861 आहे बघा ऑप्शनमध्ये. तर 1861ला भारत पोलीस कायदा किंवा भारतीय पोलीस कायदा ब्रिटिशांच्या काळामध्ये अस्तित्वात आला होता. त्यानंतरचा प्रश्न, गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. पुढील प्रश्न आहे, निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, युरोबिलिन. युरोबिलिनमुळे निरोगी व्यक्तीमध्ये जो काही मूत्राचा रंग असतो तो प्राप्त झालेला असतो. युरोबिलिन याला युरोक्रोम देखील म्हटलं जातं. ठीक आहे. युरोक्रोम देखील म्हटलं जातं याला. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ठीक आहे. स्वित्झर्लंड देशात जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजेच WMOचं मुख्यालय आहे. ठीक आहे. स्थापना झाली होती 1950 मध्ये. WMOची स्थापना झाली होती 1950 मध्ये. वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं याला. सध्या अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक क्षेत्रफळाच्या एकूण किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे? जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताने किती क्षेत्र व्यापलेलं आहे? तर 2.42% एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे जगाचं आपल्या भारताने. भारताचा 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ठीक आहे. सेम प्रश्न जर महाराष्ट्रासाठी विचारला, महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळापैकी एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे? तर बघा 9.36% एवढं क्षेत्र आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे भारताचं. आणि महाराष्ट्राचा या ठिकाणी भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? तर मित्रांनो, भुईमूग किंवा शेंगदाणा याच्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. साधारणतः 100 ग्रॅम शेंगदाण्यामागे या ठिकाणी 20 ते 25 ग्राम प्रोटीन म्हणजे प्रथिने आढळून येतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, आजोळ म्हणजे आपल्या आईचं गाव. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी मा जिजाऊ साहेबांचं गाव होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, सिंदखेड राजा. ठीक आहे. तर हेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ असणार आहे, बुलढाणा जिल्हा, सिंदखेड राजा. ठीक आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत आपण. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते घोषित केलेले आहे? कोणते? तर या ठिकाणी मदुराई हे जे शहर आहे ते स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर घोषित झालेले आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे? तर आपला स्वीडन हा जो देश आहे तो जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणता दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो आपल्या महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
त्यानंतरचा प्रश्न, हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, शेफाली वर्मा हिची हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न, पॅरादीप फॉस्फेटने खालीलपैकी कोणास ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, राहुल द्रविड. त्यानंतर वैश्विक नेतृत्वासाठी कोणत्या राज्याने AI इनोव्हेशन हब लॉन्च केले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा. त्यानंतरचा प्रश्न, UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, दीपक मित्तल यांची UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अमूल ही संस्था जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न पाहिलेले GK व करंट अफेअर्सचे जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करायचं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.